यानंतर बातम्यांचा शेतबारामधून घेऊया ग्रामीण भागातल्या शेती संदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। महाराष्ट्रामध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू झालाय। सोनाका, माणिक चमन या लोकल द्राक्षाची खरेदी वाढली आहे। काळी द्राक्ष ही 140 रुपये तर हिरवी द्राक्ष 100 ते 120 रुपये प्रति किलो विकली जात आहेत आणि त्यामुळे आगामी काळातही द्राक्ष बाजारभाव टिकून राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो। शासकीय खरेदी प्रक्रियेअंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी प्रलंबित आहे। जिल्ह्यात नाफेडच्या 6 आणि बीसीएमएसच्या 5 अशा एकूण 11 खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी 31,849 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती। दरम्यान सोयाबीनची मोजणी प्रलंबित असल्याने शेतकरी मात्र संकटात सापडले। यावर्षी चांगलं उत्पादन होऊनही हिरव्या मिरचीला बाजारात अपेक्षित दर मिळत नाही आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। तर हिरव्या मिरचीला ठोक बाजारात 16 रुपये किलो दर मिळतोय। गेल्या वर्षी 40 ते 45 रुपये किलो दर मिळाला होता। या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होतं। केंद्र आणि राज्य सरकारच्या नाफेड तसंच पणन महासंघाकडून 24 जानेवारीपासून तूर खरेदीसाठी शेतकरी नोंदणीचं आवाहन करण्यात आलं होतं, परंतु अधिकृत वेबसाईट पोर्टलच सुरू नसल्याने तूर खरेदीसाठी नोंदणी खोळंबली आहे। हमीभाव खरेदी केंद्रांवरील नोंदणी सुरू होण्याची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे। केंद्र सरकारच्या काजू आयात धोरणाचा कोकणातील काजू उत्पादक बागायतदारांना फटका बसतोय। बाहेरच्या देशातील काजू स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने कोकणातील काजू बागायतदारांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे कोकणातील काजू पिकाला शासनानं हमीभाव द्यावा अशी मागणी आता केली जाते। राज्यातील बाजारात सध्या कारल्याला चांगला उठाव मिळताना पाहायला मिळतोय। बाजारात कारल्याची आवक कमी असून बाजारातील इतर भाजीपाल्याच्या दराचाही आधार कारल्याला मिळतोय आणि सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल 3,000 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे। रब्बी हंगाम म्हटलं की गहू, ज्वारी हे आलंच आणि यात अलीकडे हरभऱ्याचा तोरा वाढलेला आहे। अशातच नव्या राजमा पिकाची दमदार एंट्री झाली। 2 वर्षात याच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली। रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी ही नियमित पिकं घेतली जात असतानाच इटकूर व लगतच्या वाशी तालुक्यातील राजमा पीक सुद्धा अधिक प्रमाणात शेतकरी घेताना पाहायला मिळाले। चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांची मिरची विक्रीसाठी थेट युरोपमध्ये जाणाऱ्या या शेतकऱ्यांना कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने मार्गदर्शन केलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दर चांगला मिळणार आहे। याची दखल म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला। नांदेड जिल्ह्यामध्ये सध्याचं वातावरण हे पीक वाढीसाठी उत्तम आहे। पोषक वातावरणामुळे गहू पीक मोठ्या जोमात बहरलेलं आहे। शिवाय शेतकऱ्यांकडे पाणीसाठाही मुबलक प्रमाणात आहे आणि त्यामुळे खरीपात झालेलं नुकसान भरून काढण्याची ही संधीच शेतकऱ्यांना मिळाली। शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात खत टंचाईला तोंड द्यावं लागणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते। ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत खतांच्या उच्चांकी विक्रीनंतर केंद्र सरकारनं जानेवारी महिन्यात सर्वाधिक 12 लाख टन खतांची आयात केली आहे। यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी आणि संयुक्त खतांचा समावेश आहे। देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरू झाली आहे। नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढत असल्याने लसणाला उठावही चांगला आहे। मात्र वाढत्या आवकेबरोबर भावातही चढ उतार दिसून येत आहेत। लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटल मागे आणखी 2 ते 3 हजारांनी कमी झालेत। सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी 8,000 ते 10,000च्या दरम्यान भाव मिळतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बीच्या दरात स्थिरता असून परिपक्व काजू बीला 170 ते 180 रुपये प्रति किलो इतका दर मिळतोय, तर ओल्या काजू बीला 130 रुपये दर मिळतोय। अजूनही उत्पादन अपेक्षेप्रमाणे वाढलं नसल्यानं दर वाढण्याची मात्र शक्यता आहे।